नमस्कार. भागवत एकादशी आणि मोहिनी स्मार्त एकादशी यामध्ये काय फरक आहे? एकादशी नंबर 1, एका वर्षात 12 महिने. नंबर 2, दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. नंबर 3, प्रत्येक महिन्यात 30 तिथी. नंबर 4, 15 तिथीचा एक पंधरवडा असे 2 पंधरवडे असतात. नंबर 5, पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष. नंबर 6, दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष. नंबर 7, प्रतिपदा ते पौर्णिमा अशी शुक्ल पक्ष. नंबर 8, प्रतिपदा ते अमावस्या कृष्ण पक्षाची रचना असते. एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला 11वा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला 2 पक्षात प्रत्येकी एक अशा किमान 2 एकादशी येतात, तर संपूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशा येतात. अधिक महिना असल्यास त्याच्या 2 एकादशीचा यात भर पडतो. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र स्थान, महात्म्य आणि नाव आहे. 24 एकादशीची नावे. ही नावे महिन्यानुसार पुढे दिली आहेत. नंबर 1, चैत्र कामदा वरुथिनी. नंबर 2, वैशाख मोहिनी अपरा. नंबर 3, ज्येष्ठ निर्जला योगिनी. नंबर 4, आषाढ शयनी कामिका. नंबर 5, श्रावण पुत्रदा अजा. नंबर 6, भाद्रपद परिवर्तनी इंदिरा. नंबर 7, अश्विन पाशाकुशा रमा. नंबर 8, कार्तिक प्रबोधिनी उत्पत्ती. नंबर 9, मार्गशीर्ष मोक्षदा सफला. नंबर 10, पौष पुत्रदा षटतीला. नंबर 11, माघ जया विजया. नंबर 12, फाल्गुन आमलकी पापमोचिनी. अधिक महिन्यातल्या दोन्ही एकादशांचे नाव कमला असते. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शुक्ल पक्ष एकादशीला शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11ला होतो व कार्तिक शुक्ल 11ला चातुर्मास संपतो. वारकरी संप्रदाय मुळातच वैष्णव संप्रदाय असल्याने आणि विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण यांना मानत असल्याने गुरुपरंपरा, नामंच कीर्तन सगुण भक्तीतून निर्गुणकडे वाटचाल करणारे असे भागवतात मांडलेली तत्वे जशीच्या तशी मानतात. म्हणून ते भागवत धर्म पाळतात. म्हणून भागवत धर्म आणि भागवत एकादशीचे व्रत करतात. हे हिंदू धर्मग्रंथ साहित्य अगदी अनादी कालापासून आतापर्यंत आपल्याकडे आले ते 2 स्वरूपात. एक श्रुती म्हणजे एका गुरुकडून आपल्या शिष्याकडे तोंडी पाठांतर करून वेद, उपनिषद वगैरे, आणि दुसरे ऋषीमुनींनी त्यांच्या स्मृती लिहून ठेवल्या ते साहित्य. 18 पुराणे वगैरे. तर अशा स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा शय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही एकादशी 2 वेगळ्या म्हणजेच एका मागोमाग येतात. आपण सूर्योदयाला असणारी तिथी मानतो त्याचप्रमाणे. नंबर 1, जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा शय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा शय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी समजतात. नंबर 2, जर द्वादशीचा शय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते. नंबर 3, द्वादशी जर 2 दिवसात असतील तर पहिली द्वादशी म्हणजे भागवत एकादशी आणि त्या आधीची तिथी म्हणजे स्मार्त एकादशी. नंबर 4, वरील अपवाद वगळता जर एकादशी एकाच दिवशी आल्यास दोन्ही वैष्णव या व्रताचे पालन त्या दिवशी करतात. रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.